गोविंदा आला रे आला, नवटक पावशेरवाला. गोविंदा आला रे आला, नवटक पावशेरवाला. आणि बऱ्याचशा चित्रपटामध्ये ज्यांचं योगदान आहे अशा महिलांच्या सर्वांच्या परिचित थोडा मागे आपला संजीवनी मुळे नगरकर यांना स्टेजवरती आमंत्रित करतोय. संजीवनी मुळे नगरकर. आम्ही गेले 3 वर्ष इथे नव्याने दहीहंडी उत्सव साजरा करत असतो आणि दरवर्षी आम्ही एक सामाजिक भावनेच्या दृष्टिकोनातून नेहमीच एक विषय हाताळत असतो. आत्तापर्यंत आपण एक दहीहंडी म्हटली की एक त्याला एन्जॉयमेंट असते, नुसतं असतो, पण आम्ही नेहमी एक थीम घेतलेली, एक विकास घेतलेला आहे. गेल्या वर्षी आम्ही व्यसनमुक्तीची दहीहंडी, हा तरुणांना संदेश देणारी दहीहंडी आम्ही आज केली होती. यावर्षी आम्ही स्त्रीभ्रूण हत्या, हा जो महाराष्ट्रातला आता सध्या ज्वलंत प्रश्न आहे, त्या विषयावर आम्ही आजचा हा विषय घेतला होता. स्त्रीभ्रूण हत्ये संदर्भामधील आम्ही दहीहंडी त्यावेळेला इथे उभी केलेली आहे आणि तसेच संदेश देणारे प्रत्येक ठिकाणचे फ्लॅग्स आम्ही माहिती देणारी पथकं इथे आणलेली आहेत आणि अशा प्रकारे समाजात जनजागृती व्हावी या हिशोबाने ह्या दहीहंडीचं आम्ही नियोजन केलेलं आहे. दहीहंडीच्या निमित्ताने बालगोपालांच्या सुरक्षेसाठी कोणते प्रयत्न केलेले आहेत? आम्ही जशी पोलीस स्टेशननी आम्हाला जी काही माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे प्रत्येक आम्ही एक डॉक्टर इथे कार्यरत ठेवलेला आहे, एक ॲम्ब्युलन्स आम्ही इथे कार्यरत ठेवलेली आहे आणि संपूर्ण आज आमच्या उत्सवाला इतक्या मोठ्या प्रमाणात जो लोकांचा प्रतिसाद मिळतो त्यासाठी संपूर्ण सिक्युरिटी गार्ड्सची वगैरे व्यवस्था आमचे स्वतःचे कार्यकर्ते स्वतः इथे जातीने लक्ष घालत आहेत. नाचत गोकुळ वाले हो आले हो आले हो आले नाचत गोकुळ वाले आज हंडी फोडाया बेभान झाले आज हंडी फोडाया बेभान झाले. आला रे आला गोविंदा
आले नाचत गोकुळ वाले हो आले हो आले हो आले नाचत गोकुळ वाले आज हंडी फोडाया बेभान झाले आज हंडी फोडाया बेभान झाले कौतुक करायचं मंडळाचं या गोविंद पथकाचं उल्हास शेठ भाऊ कौतुक करत आहेत त्याच्यामुळे त्यांनी साथ त्यांचं देखील कौतुक